In last period, we have seen about the Earth's gravitational acceleration as well as Earth's gravitational force. Earth exerts force on any object on the Earth. That force is Earth gravitational force. And due to this gravitational force, the object changes its velocity. So, object acquires acceleration. Earth's gravitational acceleration. त्याचा फॉर्म्युला सुद्धा काढला आपण. Earth's gravitational acceleration is denoted by symbol small g. Small g equal to gm upon r square, where g is gravitational constant, m is the mass of Earth, r is the radius of Earth. ही जी acceleration व्हॅल्यू आहे स्मॉल g ही त्या पृथ्वीवर अवलंबून आहे, त्या प्लॅनेटवर अवलंबून आहे. प्लॅनेट बदलला ॲक्सेलरेशन सुद्धा चेंज होईल. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होईल. त्यामुळं प्रत्येक ग्रहाचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळा आहे. त्यानंतर आज आपल्याला मास अँड वेट या दोघांमधला डिफरन्स पाहायचा आहे. जनरली आपण वेट आणि मास याला एकत्रच घेतो, एकच समजतो, पण नाही, या दोघांमध्ये फरक आहे. मास वस्तुमान, वेट वजन. एखाद्या कुठल्याही व्यक्तीचं आपण वजन घेतो, समजा 70 किलोग्रॅम, ॲक्च्युली ते वजन नसून त्याचं वस्तुमान. तर काय फरक आहे पहा मास आणि वेटमध्ये. मास वस्तुमान म्हणतो आपण की मासमध्ये त्या पदार्थामध्ये किती अमाऊंट आहे हे आपल्याला मासमध्ये सांगते. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड इट्स मास. कुठल्याही पदार्थात किती मॅटर आहे, त्याच्यात किती पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकलवर आधारित त्याचा मास आपल्याला काढता येतो. उदाहरणार्थ समजा हे पेन आहे, या पेनीमध्ये मॅटर किती आहे, पार्टिकल किती आहे, त्याच्यावरून त्याचा आपल्याला मास काढता येतो. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम. एसआय युनिट काय आहे, किलोग्रॅम. सीजीएस युनिट आपण ग्रॅम घेतो. आणि अमाऊंट असल्यामुळं मास हे कुठल्याही वस्तूचं ठरलेलं असतं, कॉन्स्टंट असतं. कोणत्याही ठिकाणी जा, पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी जा, मास बदलत नाही. किंवा आपण कोणत्या ग्रहावर जरी गेलो तरी मास बदलत नाही. समजा ही पेन आहे, या पेनमध्ये जेवढे पार्टिकल आहेत, समजा ही नंतर पेन आपण चंद्रावर नेली, ऑन द मून, त्या ठिकाणी सांगा याच्यात काही बदल होईल का, या पार्टिकलमध्ये काही बदल होईल का, होणार नाही. मास सगळीकडे सेम राहतो. आणि मासलाच आपण इनर्शिया म्हणतो. मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. जेवढा इनर्शिया जास्त तेवढा त्याचा मास जास्त. त्यानंतर आता वेट म्हणजे काय? वेट म्हणजे दुसरं काही नसून फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती कार्य करत आहे पृथ्वीद्वारे, त्याला आपण वेट म्हणतो. कुठली वस्तू घ्या, वी नो दॅट every object on the earth attracted towards the center of the earth. आणि त्यामुळेच त्या अट्रॅक्शनमुळे, त्या फोर्समुळे प्रत्येक वस्तूला वजन प्राप्त झालेलं आहे, वेट आहे. जर फोर्स नसला असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर वस्तू तरंगल्या असत्या, वजन त्यांना मिळालेलं नसतं. तर हे जे काही वेट आहे, वेट म्हणजे दुसरं काही नसून काय आहे, फोर्सच आहे. म्हणून वेट काढायचं म्हणजे फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन, किंवा त्याला m इंटू g म्हणून. वेअर g ची व्हॅल्यू काय असते, फॉर्म्युला काय असतो, gm अपॉन r स्क्वेअर आपल्याला सांगतात. यावरून आपल्याला वेटचा मेन फॉर्म्युला मिळाला. वेट म्हणजे m इंटू g, हा त्याचा फॉर्म्युला. वेट काढायचं असेल तर मासला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय करावं.
हा दोघातला रिलेशन आहे. कुठल्याही ऑब्जेक्टचं आपल्याला वेट काढायचं असेल तर जे काही ऑब्जेक्टचं मास आहे त्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय करा, तुम्हाला त्या वस्तूचं काय मिळेल, वेट. वेट हे दुसरं काय नसून फोर्स असल्यामुळे SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन. युनिट काय आहे, न्यूटन. आणि वेट हे स्मॉल g च्या व्हॅल्यूवर अवलंबून आहे. मासवर पण आहेच, पण मास ऑब्जेक्टचं बदलत नाही, फिक्स असते. पण स्मॉल g हा जरी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असला याची व्हॅल्यू फिक्स नाही. आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काय घेतो, 9.8. पण पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. ॲट पोलार रिजनला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती पाहिली आपण, 9.83. इक्वेटरला किती पाहिली, 9.78. चेंज होते. आणि काल आपण पाहिलं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर 3 परिणाम करतात. एक, पृथ्वीचा पृष्ठभाग, सरफेस बदलला, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते. पोलारच्या ठिकाणी जास्त आहे, इक्वेटरच्या ठिकाणी कमी, त्यामुळे वजन पोलारच्या ठिकाणी वस्तूचं जास्त येऊ शकतं, इक्वेटरच्या ठिकाणी कमी येऊ शकतं. म्हणून वेट हे फिक्स राहू शकत नाही. जागा बदलली, वेट बदलेल, वजन बदलेल, कारण स्मॉल जी ची व्हॅल्यू चेंज होतात. आणखी दुसरा फॅक्टर काय पाहिला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर परिणाम करणारा, हाईट. तुम्ही पृथ्वीपासून किती उंचावर चालला तेव्हा स्मॉल जी ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते, म्हणून वेटही डिक्रीज होणार. त्यानंतर पृथ्वीमध्ये जरी गेला तर आपण डेप्थमध्ये, तरी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जातो, म्हणजे वेट सुद्धा कमी कमी होत जाणार. सो वेट इज नॉट फिक्स्ड. वेट हे फिक्स नसते, जागेनुसार स्मॉल जीच्या व्हॅल्यूनुसार बदलत जाते. पृथ्वीवरच स्मॉल जीची व्हॅल्यू वेगळी आहे, तसेच ग्रहानुसार पण वेगळी आहे. पृथ्वीची आपण 9.8 ग्रहित धरतो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. प्लॅनेट बदलला, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलतो. चंद्राचा सुद्धा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलतो. त्यामुळे जे काही वजन आपल्या पृथ्वीवर आहे त्या वस्तूचं वजन दुसऱ्या ग्रहावर वेगळं येतं, जास्त येऊ शकतं किंवा कमी येऊ शकतं. चंद्रावर जर गेलो तर आपण, तर त्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा पृथ्वीपेक्षा 6 पटीनं कमी आहे. त्यामुळे तिथं वजन आपल्याला 6 पटीनं वजन कमी येतं पृथ्वीवर. म्हणून जर आपण चंद्रावर पृथ्वीसारखी तेवढाच फोर्स लावून जर उडी मारली तर आपण 6 पटीनं उंच जाणार, कारण तिथला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 6 पटीनं कमी आहे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. म्हणून ग्रह उपग्रह बदललं की तिथं वेट बदलणार. असा दोघांमध्ये फरक आहे. मास कुठेच बदलत नाही. मास म्हणजे अमाऊंट, तो मॅटर चेंज होत नाही, पण वजन मात्र चेंज होऊ शकतं, कारण स्मॉल जीच्या व्हॅल्यू. आणि वेटचं युनिट सांगितलं आपण SI युनिट न्यूटन. त्यानंतर आता आपण की कशा पद्धतीनं ग्रह बदलला किंवा जागा बदलली की वेट बदलते. आपण एक उदाहरण घेऊया की ज्यामध्ये पृथ्वीवर त्या वस्तूचं वजन किती आहे आणि त्याच वस्तूचं वजन चंद्रावर किती येतं, त्यासाठी एक उदाहरण घेऊया. त्या अगोदर मास आणि वेट या दोघांमध्ये फरक कळा. जनरली आपण जरी दोघाचा अर्थ सेम धरला, समजा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं वजन 75 किलोग्रॅम वजन म्हणतो आपण, पण ऍक्च्युअली ते वजन नसून ते असते मास. 75 किलोग्रॅम. आपण आपलं वजन सुद्धा किलोग्रॅम मध्ये सांगतो, पण जर ऍक्च्युअल ते त्याचं मास असतं, तर त्याचं जर वेट काढायचं असेल तर आपल्याला काय फॉर्म्युला ठेवायचा, W इक्वल टू M इंटू G. W इक्वल टू 75 इंटू G ची व्हॅल्यू किती घेतो आपण, 9.8, आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन येतो 735 न्यूटन. म्हणजे याचा अर्थ काय, तर त्या व्यक्तीचं मास हे 75 किलोग्रॅम आहे आणि त्याचं वजन जे आहे 735 न्यूटन असतं.
आपण वजन म्हणून सहसा आपण मासच सांगत असतो, लक्षात घ्या, पण ते वजन नाही, ते मास आहे. जर आपल्याला वेट काढायचं असेल, इट इज मल्टिप्लाइड बाय 9.8. 75 किलोग्रॅम व्यक्तीचं वजन, व्यक्तीचं मास, त्याचं वजन काढायचं असेल तर 735 न्यूटन येते. त्यानंतर हे आपण वजन काढलं. आता असंच वजन जर आपण चंद्रावर गेलो तर ते वजन आपल्याला कमी दाखवतं, वेगळं दाखवतं. किती परिणाम होतो हा आपण आता आपल्याला पाहायचा. पेज नंबर 10 बघा. यूज युअर ब्रेन पॉवर. काही क्वेश्चन्स दिले. विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. जर तुम्ही पृथ्वीपासून, पृष्ठभागापासून उंचावर गेला तर तुमचं वजन चेंज होईल का? कॉन्स्टंट राहील का? कॉन्स्टंट राहील का? राहणार नाही. कारण वेट हे कशावर अवलंबून आहे? मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कालच पाहिलं आपण एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जसं जसं आपण पृथ्वीपासून उंचावर जाऊ काय होतं? कमी होतं, डिक्रीज होतं. आणि त्यामुळे वेट सुद्धा काय होईल? डिक्रीज होईल. So it is not constant, it decreases as we go above the earth at a particular point. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं? सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. तुम्ही एका उंच शिडीवर थांबलेला. इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2 r. पहा, शिडी फार उंच आहे, गृहीत धरा म्हटलेलं आहे. पृथ्वीच्या रेडियसच्या दुप्पट अंतरावर तुम्ही आहात, 2 r. पृथ्वीच्या सेंटर पासून ते त्या शिडीपर्यंतचं अंतर किती आहे? 2 r. व्हॉट विल बी युअर वेट? तर तुमचं वजन किती राहील? पहा, तुम्ही रेडियसच्या दुप्पट आहात, म्हणजे पृथ्वीपासून उंचावर आहात. अलग लक्षात. जेवढं तुम्ही दूर जासाल तेवढं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होणार आणि तुमचं वेट कमी होईल. तर आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला काल माहित आहे. F इक्वल टू Gm1 m2 अपॉन r². तर फोर्स म्हणजेच वेट आहे. तर फोर्स हे रेडियसची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. रेडियस स्क्वेअरशी इन्व्हर्सली, म्हणजे रेडियस जर वाढवली तर फोर्स कमी होणार, म्हणजेच वेट कमी होणार. रेडियस कमी केली तर फोर्स वाढणार. तर आपण रेडियस किती घेणार? 2 r, दुप्पट घेणार आहोत. जर दुप्पटनं जर रेडियस वाढली तर तेवढंच वजन आपलं 4 पटीने कमी होईल. वजन किती पटीने कमी होईल? 4 पटीने. कारण 2 r ठेवल्यावर आपल्याला 2 चा स्क्वेअर होईल 4. 4 पटीने वजन कमी होईल. जर आपण पृथ्वीपासून किती अंतरावर आहोत? सेंटर पासून 2 r, तर वजन 4 पटीने कमी होईल. लक्षात घ्या. जनरल प्रश्न होता. नाउ वी टेक एक्झाम्पल. एक प्रॉब्लेम घेऊया आपण की पृथ्वीवर वजन एखाद्या व्यक्तीचं घेऊ आणि त्याच व्यक्तीचं वजन चंद्रावर किती आहे, किती फरक आहे पाहू. इफ अ पर्सन वेज 750 न्यूटन ऑन अर्थ. समजा एका व्यक्तीचं वजन किती आहे? 750 न्यूटन पृथ्वीवर आहे. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. तर त्याच व्यक्तीचं वजन चंद्रावर किती आहे? मून्स मास इज, लक्षात घ्या, मूनचं मास दिले आपल्याला 181 ऑफ दॅट ऑफ अर्थ. पृथ्वीच्या 1/81 पट एवढं मूनचं मास आहे. पहा, त्या अगोदर आपण काय करूया? गिवन डाटामध्ये लिहूया वेट ऑन द अर्थ. त्या व्यक्तीचं वजन किती आहे? 750 न्यूटन. आणि मून्स मास, चंद्राचं मास किती पट आहे पृथ्वीच्या मासच्या? 1/81, म्हणजे 81 पटीनं चंद्राचं मास कमी आहे. मग लक्ष द्या, मून्स मास. पहा, या ठिकाणी आपण आता सिम्बॉल घेऊया. मून साठी m घेऊया, अर्थ साठी e घेऊया. मून्स मास m म्हणजे मास ऑफ मून. लक्षात घ्या, m म्हणजे मास आहे आणि हा m म्हणजे काय आहे? मून साठी आहे. मास ऑफ मून. मून्स मास किती आहे? पृथ्वीच्या me म्हणजे मास ऑफ अर्थ. पृथ्वीच्या किती पट आहे? 1/81. 1/81 ने मल्टिप्लाय केला तेवढा पट. त्यानंतर पुढे वाचा. रेडियस इज 1/3.7 ऑफ दॅट ऑफ अर्थ. त्या मूनची रेडियस पृथ्वीच्या किती पट आहे? 1/3.7.
रेडियस ऑफ मून सिंबल घेतलं आर एम. रेडियसला आर, एम म्हणजे कोणासाठी? मूनसाठी. तर आर ई म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थचे किती पट आहे? 1/3.7 असं आपल्याला गिवन डाटामध्ये लिहायचं. तर आता त्या व्यक्तीचं वेट हे चंद्रावर किती आहे ते काढायचं. पृथ्वीवर किती आहे? 750. आता वेट तर बदलतं पण मास बदलत नाही. मास फिक्स असते. समजा आपण मास घेऊया m, लाईक मास ऑफ द पर्सन ही m किलोग्राम. समजा त्या व्यक्तीचं मास किती आहे? m किलो. हे मास पृथ्वीवरही तेवढंच राहील, चंद्रावरही तेवढंच राहील. पहिल्यांदा वेट ऑन अर्थ. पहिल्यांदा पृथ्वीवर त्याचं वेट किती आहे त्याचा फॉर्म्युला बघूया. नंतर मूनवर किती वेट होईल त्याचा फॉर्म्युला बघूया. असे दोन फॉर्म्युले बघूया. वेट ऑन अर्थ. वेटचा अर्थाचा आपण फॉर्म्युला पाहिला, W इक्वल टू काय? m इंटू जी. m इंटू जी. पण जी कोणता घेणार? अर्थचाच. कारण वेट कोणावर पाहायचे? अर्थचं. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थच घ्या. तर पृथ्वीवर त्या वस्तूचं वजन किती दिलेलं आहे आपल्याला? 750 गिवन आहे 750. आता यामध्ये m इंटू जी मध्ये g चा फॉर्म्युला ठेवा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा m इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा काल फॉर्म्युला पाहिला आपण. स्मॉल g इक्वल टू काय आहे? स्मॉल g इक्वल टू फॉर्म्युला मी लिहितो gm अपॉन r स्क्वेअर. काय फॉर्म्युला हा? gm अपॉन r स्क्वेअर. m म्हणजे मास ऑफ अर्थ, r म्हणजे रेडियस. मास ऑफ अर्थला आपण m घेतलं, रेडियस ऑफ अर्थला काय घेतलं? r घेतलं. इक्वल टू 750. यावरून m चा फॉर्म्युला तयार करा. m इक्वल टू r स्क्वेअर डिवाइड मधला तिकडे न्या, मल्टिप्लाय मध्ये. g इंटू m मल्टिप्लाय मध्ये दोन्ही कुठे जाते? डिवाइड मध्ये जाते. हे आपल्याला मासचा फॉर्म्युला मिळाला. त्याला इक्वेशन नंबर 1. मासचा फॉर्म्युला का काढला? कारण मास हे सगळीकडे सेम असते. अर्थवरही तेवढंच राहणार, मूनवरही. म्हणून हे मास आपल्याला पुढच्या फॉर्म्युल्यात यूज होणार आहे. म्हणून या मासच्या फॉर्म्युल्याला इक्वेशन नंबर 1 करेल. आता असंच वेट आपण मूनवर काढूया. वेट ऑन मून. वेटचा फॉर्म्युला माहित आहे m इंटू जी. तिथे तोच आहे m इंटू जी. पण कोणता जी येईल आता? मूनचा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ मून. ठीक आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म्युला ठेवा g चा. m इंटू जी चा फॉर्म्युला हा ठेवा gm अपॉन r स्क्वेअर. gm पण m कोणतं? मास ऑफ मून m. रेडियस कोणती? मूनची rm स्क्वेअर. हा फॉर्म्युला ठेवा. आता ह्या इक्वेशन मध्ये m म्हणजे काय आहे? मास ऑफ दॅट पर्सन. त्या व्यक्तीचं मास हे मूनवरही तेवढंच असतं, अर्थवरही. म्हणून आपण इक्वेशन 1 चा वापर करूया. युजिंग इक्वेशन 1. त्यामध्ये जे मास दिले ते त्याच्यामध्ये ठेवू. ह्या m च्या ठिकाणी m ची व्हॅल्यू ठेवा ही काय होईल पहा? 750 इंटू r स्क्वेअर अपॉन gme. ही व्हॅल्यू आपण इथे ठेवू. ही m चं इंटू पुढे काय? gmm अपॉन rm स्क्वेअर. gmm अपॉन rm स्क्वेअर. काय होईल याच्यात? कॅपिटल G कॅन्सल. बरोबर आहे. आता आपण काय करूया? जे अर्थचे व्हॅल्यू आहेत ते एका ठिकाणी घेऊया. रेडियस अलीकडे घेऊया, मास पलीकडे घेऊया. रेडियसचा एक रेशो घेऊया आणि मासचा एक रेशो. 750 इंटू RE आहे, RE स्क्वेअर. RE च्या जागी खाली घ्या RM स्क्वेअर घ्या. चालतं. मल्टिप्लाय मध्ये आहे RE अपॉन RM स्क्वेअर इंटू MM आहे. MM च्या खाली घ्या ME. हे आपल्याला त्याचा रेशो आहे. हा रेशो का आणणार? कारण आपल्याला इथे एक रिलेशन आहे. आता या ठिकाणी RE स्क्वेअर अपॉन RM स्क्वेअर आहे. त्याच इक्वेशनला मी काय लिहितो पहा. या साइडला we can continue this. Weight on moon equal to काय मिळालं आपल्याला? 750 इंटू RE स्क्वेअर अपॉन RM स्क्वेअर इंटू MM अपॉन ME. हा दोघांचा स्क्वेअर आहे. याला आपण ब्रॅकेट मध्ये टाकूया. RE अपॉन RM होल स्क्वेअर इंटू MM अपॉन ME. 750 इंटू
यामध्ये आता ही व्हॅल्यू जर काढायची असेल तर हे रिलेशन यामध्ये काय म्हटलेलं आहे, रेडियस ऑफ मून आर्य इक्वल टू किती पट आहे पृथ्वीच्या 1/3.7. हा आर्य मल्टिप्लाय मधला इकडे घेतो मी, काय होईल डिवाइड करतोय आर्यम अपॉन आरई इक्वल टू काय राहणार 1/3.7. पण आपल्याला काय पाहिजे आरई अपॉन आर्यम, आरई वर पाहिजे इनवर्स घ्यायचं, इनवर्स केल्यावर काय होईल आरई अपॉन आर्यम इक्वल टू 3.7 वर जाईल डिवाइडेड बाय 1 म्हणजे 3.7. ही व्हॅल्यू तिथे ठेवता येते आपल्याला, काय होईल आरई अपॉन आर्यम 3.7 स्क्वेअर होईल त्याचा इनटू एम अपॉन मास चा रेट इथं काढतोय, मून्स मास दिले आपल्याला एम मास वापर तिकडे मल्टिप्लाय मधला इकडे घ्या डिवाइड मध्ये जाईल एम अपॉन एम ई इक्वल टू 1/81. हाच रेशो दिलेला आपल्याला एम अपॉन एम. त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला काय लिहिता येईल 1/81 हे आपण करू. आता याचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू येते 126.8 न्यूटन. किती येणार 126.8 न्यूटन. पहा लक्षात घ्या किती वेट आलं तिथं 126.8 होता. हेच वजन हेच वेट पृथ्वीवर किती होतं 750 होतं 750 न्यूटन होतं आणि तेच वेट आता मूनवर किती आलेलं आहे 126.8 न्यूटन. पहा किती फरक आहे. म्हणजे वेट हे जागा बदलली की चेंज होतं, ग्रह बदलले की चेंज होतो. पृथ्वीवर 750 न्यूटन होतं तर चंद्रावर किती झालं वजन ते 126.8 न्यूटन म्हणजे 6 पटीनं वजन कमी झालं. चंद्रावर आपलं वजन 6 पटीनं कमी येतं. लक्षात घ्या हे आपल्याला ह्या प्रॉब्लेमद्वारे सांगता येतं. ओके.